हाय हॅलो नमस्ते. आर के किचन रेसिपीजमध्ये मी रोहिणी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. ही आहे कर्नाटकची स्पेशल डिश गिरमीट. ज्याप्रमाणे आपल्याकडं ओली भेळ मिळते अगदी त्याचप्रमाणे कर्नाटकात हे गिरमीट बनवलं जातं. आपल्याकडे जी ओली भेळ मिळते अगदी तशीच चव लागते, पण बनवण्याची पद्धत खूप वेगळी आणि सगळ्यात सोपी पद्धत आहे. एकदा नक्की ट्राय करा. खूप जबरदस्त चव लागते. कधीही न विसरणारी या गिरमीटची चव असते. बनवायला खूप सोपं आहे. कमीत कमी घरच्या साहित्यात अगदी 5-1 मिनिटामध्ये हे गिरमीट बनवून तयार होईल. त्याआधी जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोर असणारं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशाच खूप साऱ्या नवनवीन आणि चटपटीत एकदम सोप्या अशा रेसिपीज बघायला मिळतील. तर आता बघूया हे गिरमीट कसं बनवायचं ते. त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे मी. त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. हे तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते मी. मोहरी चांगली तडतडली पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये मी घालते अर्धा चमचा जिरे, कढीपत्त्याची पानं आणि हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. मी हे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 3 ते 4 हिरवी मिरची चिरून घेतलेली ते या तेलामध्ये मी घालून घेतलं आणि त्यामधलाच थोडासा कांदा मी शिल्लक ठेवलेला आहे. आता हा कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा थोडासा मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो. हे 2 टोमॅटो मी बारीक चिरून घेतले होते. त्यामधला थोडासा टोमॅटो मी शिल्लक ठेवला आहे. हा पण शिल्लक ठेवलेला टोमॅटो आणि कांदा आपल्याला गिरमीट मिक्स करण्यासाठी उपयोगी होईल. तर आता हे टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी घालते चवीपुरतं मीठ. हे मीठ मी एकाच वेळी घालते चवीपुरतं. हे टोमॅटो थोडेसे परतले गेलेले आहेत आणि आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतली मी. आता ही हळद पावडर ही चांगली मिक्स करायची आणि आपला हा टोमॅटो आता छानसा मऊ झालेला आहे. तर त्यामध्ये मी साधारण 1 ते 1.5 वाटी पाणी घालते आणि आपल्याला आता हे मिश्रण चांगलं शिजू द्यायचं आहे. हे मिश्रणाला एक उकळी आली की त्यामध्ये घालायचं आहे चिंचेचं पाणी. साधारण लिंबा एवढी चिंच मी पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि त्याचं पाणी मी यामध्ये घालून घेतलं. त्याबरोबर 1 चमचा गूळ घालते मी. जर चिंचेचं पाणी नसेल तर चिंचेचा कोळ घातला तरीही चालेल आणि गुळाऐवजी साखर घातली तरीही चालेल. तर आता याची छानशी 2 मिनिटं उकळी काढून घ्यायची. गिरमीट बनवण्यासाठी हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये दुसरे कोणतेही मसाले घालायची गरज नसते. अगदी आपल्या घरातल्या साध्या मसाल्यापासून मस्त असा हा गिरमीट पदार्थ तयार होतो. आता हे तयार झालेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. थोडंसं थंड करून घेऊया. यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करते मी. आता मी इथं हे चिरमुरे घेतलेले आहेत. जे आपण नॉर्मल चिवडा करतो ते चिरमुरे आहेत. जितकं गिरमीट बनवणार आहे आपण तितके चिरमुरे मी घेतलेले आहेत. आता हा आपण तयार केलेला मसाला यामध्ये घालून घेते. जितका पाहिजे तितका चवीनुसार मसाला कमी जास्त करून घ्यायचा आहे. हा गिरमीट मसाला तुम्ही कमी जास्त प्रमाणात बनवून ठेवू शकता. चवीमध्ये काही फरक होणार नाही. जेव्हा कधी गिरमीट खायची इच्छा होईल चिरमुऱ्यामध्ये फक्त हा मसाला मिक्स करायचा. आपली चटपटीत अशी गिरमीट भेळ तयार होते. जसं लागेल तसं चवीनुसार हा मसाला आपण यामध्ये घालू शकतो. आता मी यामध्ये घालते 1 चमचा लाल तिखट. हे तिखट आपण जो मसाला बनवला त्यामध्ये घातलं तरीही चालतं, पण या गिरमीटला एक छानसा कलर यावा यासाठी हे लाल तिखट मी आत्ता घालते. हा आपला मसाला छानसा मिक्स झालेला आहे.
पण आता यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट घालायची आहे, ती म्हणजे ही फुटाणा डाळीची पावडर. फुटाण्याची डाळ मिक्सरला वाटून घेतली आणि त्याची ही तयार झालेली पावडर यामध्ये घालून घ्यायची. साधारण 2 ते 3 चमचे ही पावडर मी घालून घेते. त्याबरोबर सगळ्यात शेवटी आणखी थोडासा मसाला याच्यावरती मी घालून घेते आणि हे फुटाणा डाळीची पावडर आणि हा मसाला आणखी एकदा छानसा मिक्स करून घ्यायचा. मस्त अगदी फुटाणा डाळ घातल्यानंतर या गिरमीटचा एक मस्त असा सुगंध दरवळतो. अप्रतिम असा सुगंध असतो. आता यामध्ये मी घालते 1 वाटी फरसाण आणि आपण बाजूला काढून ठेवलेला बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला हा कांदा, त्याबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे पुन्हा मिक्स करायचं. यामध्ये तुम्ही वटाणे, खारी डाळ किंवा भाजलेले शेंगदाणे वगैरे काहीही ॲड करू शकता, पण या गिरमीटमध्ये बाकी काहीही घालण्याची गरज नसते. इतकी याची चव जबरदस्त लागते. तर आता हे आपलं गिरमीट तयार झालेलं आहे. मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेते. अतिशय चटपटीत असं हे गिरमीट तयार होतं. याचा मसाला तुम्ही कधीही कमी जास्त बनवून ठेवू शकता आणि आयत्या वेळी हे मिक्स करून भेळ खाण्याचा आनंद घेऊ शकता. हे गिरमीट बनवायला खूप सोपं आहे, फटाफट तयार होतं आणि एक नवीन डिश म्हणून हे ट्राय करायला काहीच हरकत नाही. पण विश्वास ठेवा, खूप जबरदस्त चव लागते या गिरमीटची. अगदी आंबट, तिखट, गोड, चमचमीत असं हे गिरमीट तयार होतं. एकदा नक्की ट्राय करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळं काय होईल, आपल्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. जर आपल्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा. आपल्या रेसिपी इतरांच्याबरोबर शेअर करा आणि तुम्हाला आपल्या रेसिपी कशा वाटल्या ते कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याबरोबर आणखी काही रेसिपीज बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आपल्या चॅनलला खूप साऱ्या रेसिपीज बघायला मिळतील. थँक्यू.